महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। मंत्री संजय शिरसाटचा आरक्षण उपवर्गीकरण थांबलंच पाहिजे, आरक्षण उपवर्गीकरण थांबलंच पाहिजे आणि बदलचा अहवाल जाहीर झालाच पाहिजे, आनंद बदलचा अहवाल जाहीर झालाच पाहिजे। राज्य सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, देवेंद्र फडणवीस संजय शिरसाट मुर्दाबाद मुर्दाबाद, दादागिरी नहीं चलेगी और हुकुमशाही नहीं चलेगी। जय 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 भीम, जय 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 भीम, और ताकत से बोलो जय भीम, और सभी बोल जय भीम, और डरता क्यों है जय भीम, और डरता क्यों है जय भीम, और सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट जवाब दो, और सामाजिक अरे मुख्यमंत्री होश में, सरकार होश में, देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद, सामाजिक न्याय मंत्री होश में, हे आझाद समाज पार्टीच्या मोर्चाला घाबरून आपल्या ढुंगणाला पाय लावून हे पळून गेलेले आहेत। हे विधानसभेमध्ये आमच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये एक शब्दही बोलत नाहीत। आम्ही जाब विचारण्यासाठी आलोय। सामाजिक न्याय मंत्र्यांनी पळून जायची गरज नव्हती, जनतेला आपण फेस करावं। हे आरक्षण उपवर्गीकरण कुठल्याच परिस्थितीत होऊ देणार नाही। हे आरक्षण उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे। संजय शिरसाट मुर्दाबाद, हुकुमशाही नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, अरे दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे हुकुमशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। संजय शिरसाट मुर्दाबाद, 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 संजय शिरसाट मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। सरकार हमसे डरती है। संजय शिरसाट गांडूळ पळून गेला। संजय शिरसाटला संघाने लावलेले मागासवर्गीय म्हणून जाणीवपूर्वक संघाचा खाली करतोय। शिरसाटच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। या ठिकाणी अनुसूचित जातीचं जे उपवर्गीकरण करण्याचा घाट या शासनानं घातलेला आहे तो एकदम चुकीचा असल्याने आम्ही या ठिकाणी आझाद समाज पार्टीच्या वतीने समाज कल्याण मंत्री यांना जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। परंतु समाज कल्याण मंत्री रात्री औरंगाबादला होते। एका लग्नाच्या स्थळी या ठिकाणी माझी त्यांची भेट सुद्धा झाली होती, परंतु आज त्यांनी काढता पाय घेतलेला आहे। त्यांना दुविधामध्ये आहेत की समाजाला काय उत्तर द्यावं आणि तिकडे बीजेपी शासनाला काय उत्तर द्यावं, असा दुविधा अवस्थेमध्ये असलेला हा समाज कल्याण मंत्री आज आमच्या या आंदोलनाला घाबरून या ठिकाणी पळून गेलेला आहे। खऱ्या अर्थाने आंदोलन आता या ठिकाणी थांबणार नाही। महाराष्ट्रभर आझाद समाज पार्टीच्या वतीने ज्या ज्या ठिकाणी अनुसूचित जातीचे आमदार खासदार असतील त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या घरी अशाच पद्धतीचं आंदोलन करणार आहे आणि अशाच पद्धतीचं आंदोलन करून आमची जी मागणी आहे उपवर्गीकरण थांबलं पाहिजे ते घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही। जय भीम, जय भारत।